नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 30 मार्च रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. तो 31 मार्चला प्रसिद्ध होईल. पण 29 मार्च म्हणजे रविवारी पाकिस्तानमध्ये एक मोठी घडामोड झाली. तुम्हाला आठवत असेल की फार मोठा गाजावाजा करून इराण आणि अमेरिका यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी म्हणून पाकिस्तानची भूमी वापरली जाईल अशी घोषणा केली गेलेली होती. म्हणजे पाकिस्तानमध्ये अमेरिकेचं शिष्टमंडळ पोचणार, इराणचं पोचणार आणि मग जसा ओमाननी प्रयत्न केले तसे प्रयत्न पाकिस्तान करणार अशी हवा पिकवण्यात आली होती. त्याचं नेमकं काय झालं माहिती नाही, पण ते होण्याच्या अगोदर पाकिस्ताननी आणखी एक पाऊल उचललं आणि आपल्या भूमीवरती सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्त या देशांना आमंत्रण दिलं. या देशांचे परराष्ट्र मंत्री काल पाकिस्तानमध्ये पोहोचले, म्हणजे रविवारच्या दिवशी पोहोचले आणि तिथे त्यांची परिषद झाली. या परिषदेच्या निमित्ताने तुम्ही अनेक वृत्तांत ऐकले असतील आणि त्याच्यावरची मल्लीनाथी पण ऐकली असेल. अनेकांनी त्याचं विश्लेषण करताना हे चारही सुन्नी देश आहेत आणि हे सुन्नी देश एकत्र आलेले आहेत आणि मग ते शिया इराणच्या विरोधामध्ये काय कारवाया करायच्या याची खलबत रचण्यासाठी हे सगळे एकत्र आले, अशा पद्धतीचं वर्णन हे लोकांनी केलेलं दिसलं. परंतु त्याच्यामध्ये फारसं तथ्य आहे असं दिसत नाही, कारण तिथे जी चर्चा झाली ती चर्चा खरं सांगायचं झालं तर अधिकृतपणे कोणी काहीच प्रस्तुत केलेलं नाहीये. पण जी चर्चा झाली त्या चर्चेची दिशा जी आहे ती होर्मुझच्या दिशेची होती. मला माहिती आहे की आता अमेरिकेने इराणवरती आपलं वर्चस्व असणार का नाही या बाबतीमध्ये बोटचेपी भूमिका घेतलेली दिसते. कदाचित अमेरिकेला आता लक्षात आलं असेल की तिथली राजवट उलटणं हे कदाचित आपल्याला शक्य होणार नाही. तिथे जी काही IRGC ची पकड आहे ती पकड आपल्याला ढिली करता येईल याची खात्री देता येत नाही. मग नेमकं काय करायचं तर होर्मुझचं आखात जे आहे ते एकदा का फ्री केलं, मुक्त केलं आणि तिथे जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली की आपण सुटलो आणि आपला विजय झाला असं कदाचित अमेरिका घोषित करू शकेल. आणि कदाचित असंही होऊ शकेल की ती वाहतूक एका बाजूला सरळ करायची आणि मग इराणच्या भूमीवरती आपलं सैन्य घुसवायचं. म्हणजे एका बाजूला होर्मुझची वाहतूक नीट करायला पाहिजे म्हणून ट्रम्प यांनी साथ दिलेली होती ती नेटो देशांना. त्यांनी ते धुडकावून लावलं. त्यांनी जपानला सांगितलं, जपाननी पण धुडकावून दिलं. भारताला नेमकं काय सांगितलं माहिती नाही. त्यांच्याशी सुद्धा म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांच्यात सुद्धा एक दीर्घ असा फोन कॉल झाला. त्याच्यामध्ये इलॉन मस्क हजर होते असं सांगितलं गेलं, परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रस्तुत केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या चर्चेमध्ये इलॉन मस्क सामील झालेले नव्हते. त्यामुळे एक संशयाचे जे ढग निर्माण केले गेलेले होते त्याच्यात तथ्य नसल्याचं भारत सरकारने प्रस्तुत केलेलं आहे. तेव्हा मग ही चर्चा सगळी होते कशासाठी? कल्पना करा मित्रांनो की होर्मुझचं आखात मुक्त करणं हे आता अमेरिकेची प्रायोरिटी म्हणून गेलेली आहे. हो, पण त्या आधीच उघडं होतं. मग तुम्ही स्वारी करून नेमकं मिळवलंत काय हा प्रश्न नाही का निर्माण झाला? जे होर्मुझ हे सुरळीतपणे चाललेलं होतं, तुमच्या कारवाईने ते बंद झालं. आता ते सुरू करणं ही तुमची प्रायोरिटी झाली आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे चार देश जे पाकिस्तानात जमले ते त्या कारणासाठी जमलेले होते. या चार देशांनी एकत्र येऊन संयुक्तरित्या होर्मुझच्या आखातासाठी आपण काय करू शकतो आणि तिथून तेल वाहतूक पुन्हा सुरळीत करू शकतो का ह्या दृष्टिकोनातून वाटाघाटी केल्या, चर्चा केली असं सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये मला तरी स्वतःला जास्त तथ्य आहे असं वाटतं. कारण एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की ट्रम्प एका बाजूला इराणला सांगतायत की वाटाघाटीसाठी या म्हणून, पण वाटाघाटीसाठी इराणची जी पोझिशन आहे ती अधिकाधिक कठीण कशी करता येईल
ह्याच्याकडे अमेरिकेचं लक्ष आहे. आज असं सांगितलं जातंय की जवळजवळ 3000 अमेरिकन सैनिक तयार झालेले आहेत. ते तयारी करून पाठीवरती आपल्या बॅगा घेऊन निघताना दिसत असल्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. तेव्हा थोड्याच काळामध्ये अमेरिकन सैन्य हे मिडल ईस्टच्या भूमीवरती पाय ठेवेल. मी मिडल ईस्ट म्हणते आहे, इराणची भूमी म्हणत नाहीये. त्या नेमकं काय होणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. काही जण म्हणतात खर्क बेटाचा ताबा घेणार आहेत, काही म्हणतात तिथे एक NARK म्हणजे नरक नावाचं बेट आहे, तिथे अमेरिकेला जायचं आहे. काहींनी असं सांगितलेलं आहे ती जी संपूर्ण किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला लागून डोंगर आहेत. परंतु तरी सुद्धा इराणचं जे सैन्य आणि सज्जता आहे ती कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर आतपर्यंत ढकलण्याचा वेध ट्रम्पनी रचलेला आहे. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना ज्या काही मनुष्यबळाची गरज आहे तेवढं मनुष्यबळ ते तिथे उतरवणार की नाही कल्पना नाही. पण इराणवरती डोक्यावरती त्यांच्या दडपण आणण्यासाठी म्हणून हे 3000 सैनिक जे आहेत ते आपण पाठवतोय म्हणून घोषणा सुद्धा झालेली आहे. म्हणजे एका बाजूला ते दिलेर खान आठवतो तुम्हाला, दिलेर खान महाराजांशी जो समेट करावा लागला आणि त्याच्यामध्ये दिलेर खानांनी पूर्ण वेढा दिलेला होता आणि त्याच्यातून कोणी सुटू शकत नव्हतं. अखेर महाराज खाली उतरले आणि दिलेर खानाच्या छावणीमध्ये चर्चेसाठी गेलेले होते. पण चर्चा सुरू असताना सुद्धा दिलेर खानाच्या तोफा आग मात्र ओकतच होत्या किल्ल्यावर. तेव्हा महाराजांनी विनंती केली की मी चर्चेसाठी इथे बसलेलो आहोत, आता तरी हल्ले थांबवा तुम्ही, माझी माणसं हकनाक मारू नका. तेव्हा दिलेर खानाने उत्तर दिलं, जोवर तह होत नाही तोवर हल्ला चालूच राहणार. तेव्हा तो दिलेर खान आठवा तुम्ही. एका बाजूला वाटाघाटी करायच्या, दुसऱ्या बाजूला हल्ल्याची तयारी करायची. हे चित्र आपल्याला आतापर्यंत दिसलेलं आहे. ओमानने हात आपले पोळून घेतले, आता पाकिस्तानला हौस आलेली आहे. आणि ते करण्याच्या अगोदर म्हणून हे जे देश आहेत, सौदी असेल, इजिप्त असेल, इजिप्त का आहे त्याचाही आपण विचार करू. पण हे सगळे देश एकत्र का आलेत त्याचं गूढ जे आहे ते त्या तेलाची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि इजिप्त महत्वाचा का आहे तर अखेर सुएझ कॅनॉल. कारण जर का इथून तेल बाहेर पडतो होर्मुझ मधून आणि पूर्ण वळसा घेऊन कुठे जातं ते अखेर सुएझकडे जातं. आणि सुएझकडे जाण्या अगोदर परत एकदा हुदी समजा ऍक्टिव्हेट झाले तर ते बाबेल मंदाब ज्याला म्हणतात तिथे हल्ले सुद्धा होण्याची शक्यता आहे. तेव्हा सुखरूप तेल आणि वायू बाहेर काढायचा आणि सुएझ पर्यंत पोहोचवायचा. या सगळ्याची जी प्रक्रिया आहे तिच्यात काय काय अडचणी येऊ शकतात आणि आपण त्याच्यामध्ये काय मदत करू शकतो हे ठरवण्यासाठी ह्या 4 देशांना एकत्र यावं लागलेलं आहे. लोकांनी त्याला इस्लामी नेटो काय म्हटलं, क्वाड म्हटलं, इस्लामिक क्वाड म्हटलंय. बरीच चर्चा मी ऐकली, परंतु त्याच्यात तथ्य नाही. आजच्या दृष्टिकोनातून ट्रम्पसाठी तेल वाहतूक सुरळीत करणं ही प्रायोरिटी झालेली आहे. आणि त्यासाठी टेबलावरती फडकं मारणारा पोऱ्या म्हणून पाकिस्तानचा वापर त्यांनी केलेला आहे. पाकिस्तानला सुद्धा आस लागलेली आहे की हे सगळं कधी संपतंय, कारण ते संपलं नाही. आणि ट्रम्पने जर आदेश दिले तर पाकिस्तानला इराणमध्ये घुसवावं लागेल. म्हणजे त्यांचे सैनिक जे आहेत ते आघाडीवरती असतील आणि ते सगळं टाळण्यासाठी म्हणून पाकिस्तान आटोकाट प्रयत्न करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून रविवारी घडलेली ही बैठक जी आहे ती मोलाची ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सगळ्या परिस्थितीकडे बघून मोदी किती खुश झाले असतील ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. तेव्हा तुमचं सहकार्य जे आहे ते या चॅनेल सोबत असंच राहू द्या अशी तुम्हाला विनंती करते आहे. धन्यवाद.